जीवनाचं 6वं तत्व आहे सृजन. जीवन नुसते आहे असे नाही, त्यात नित्य नाविन्य आहे, सृजनशीलता आहे. त्याच्यातून नवनिर्मिती होत असते. जीवनात निर्मिती असते. शेतात ज्वारीचा एक दाणा टाकला तरी त्याचे शेकडो दाणे परत मिळतात. निसर्ग सातत्याने निर्मिती करीत असतो. फुले, फळे, पाने नवीन येत असतात. शरीरात रोज लाखो पेशी तयार होत असतात. निर्मिती थांबली की जीवन थांबले. जीवनात सातत्याने निर्मितीची प्रक्रिया सुरू असते. जीवन प्रत्येक क्षणी नाविन्याला जन्म देत असते. म्हणूनच ते गतिमान आहे, डायनॅमिक आहे. जीवन डायनॅमिक आहे म्हणजेच त्याची नवनिर्माणाची प्रक्रिया सुरू आहे. ते काळाबरोबर पळते म्हणून ते गतिमान आहे असे नव्हे, तर काळ ही सुद्धा जीवनाचीच निर्मिती आहे. तोही गतिमान आहे. काळाला गतिमानता येते तीही जीवनामुळेच. जगताना जीवनात निर्मिती क्षमता जोपासावी लागते. जन्माला येऊन काहीतरी करायला पाहिजे. केवळ खायला कार व धरणीला भार होऊन मेलेल्यास जीवन जगला असे म्हणत नाहीत. काहीतरी चांगलं करून जाणाराचं जीवन चांगलं जीवन बनतं. नवनिर्मितीमध्ये आनंद असतो. प्रत्येक प्रसव वेदनेत नवनिर्मितीचा आनंद दडलेला असतो. जे विघातक व विध्वंसक असतं ते जीवनाचा भाग असत नाही. विधायक व रचनात्मक नवनिर्मिती हेच खरं जीवन आहे. कचरा, घाण जर असेल ती काढून टाकणे हेही नाविन्यामध्ये येते. मग तो कचरा सामाजिक मान्यतांचा असो, डोक्यातील विचारांचा असो किंवा धर्मातील अंधश्रद्धांचा असो. नवनिर्मितीला बाधक असेल ते दूर करणे व नव्याला जागा करून देणे हेही सृजनशीलतेमध्येच मोडते. सृजनशीलता हा जीवनाचा अविभाज्य असा भाग आहे. जीवनाचं 7वं तत्व आहे विकास. विकास हा जीवनाचा स्वभाव आहे. जीवनाचा विकास होत असतो. जीवनात प्रगल्भता आणणे, शारीरिक पूर्ण क्षमता प्राप्त करणे, मानसिक शक्तींचा विकास करणे, बुद्धीचा पूर्णांशाने वापर करायला शिकणे, अंतःकरणातील मलिनता साफ करून आत्मिक विकास साधणे, आर्थिक सुबत्ता प्राप्त करणे व सामाजिक संबंधात सौहार्दता आणणे याला विकास करून घेणे असे सर्वसाधारणपणे समजले जाते. एकपेशीय जीवाचा विकास होत होत आज अब्जावधी पेशींची शरीरे बनली आहेत. निसर्गात अनेक गोष्टींमध्ये विकास होताना आढळून येतो. विकास करणे म्हणजे आतमध्ये ज्या सुप्त शक्ती वसत असतात त्या शक्तींना जागृत करून त्याचा प्रत्यक्षात उपयोग करणे. प्रत्येकाच्या आतमध्ये अनंत शक्यता वसत असतात. त्या शक्यतांचा विकास करणे. निर्मितीनंतरची प्रक्रिया म्हणजे विकास होय. निर्मितीची घटना घडली की ते तसेच राहत नाही. त्याचा पुढे विकास सुरू होतो. वाढ विशिष्ट मर्यादेपर्यंत होते, पण विकासाची प्रक्रिया अखंडपणे चालू असते. जगात अनेक गोष्टींचा विकास होत असतो. आज मानवाने अशी काही झेप घेतली आहे की ते सर्व पाहून मती कुंठित व्हावी. रस्ते, मोटारगाड्या, विमाने, मोबाईल, संगणक कितीतरी क्षेत्रात विकास साधलेला आहे. ही प्रक्रिया अशीच पुढे चालू राहणार आहे. आज फॅक्सने संदेश पाठवला जातो. तो तिथे कागदावर प्रिंट होऊन बाहेर येतो. पुढे याचाच विकास होऊन वस्तू फॅक्सद्वारे पाठवता येणे सुद्धा शक्य होऊ शकेल. अस्तित्वात असलेल्या वस्तूंचे रूपांतरण विद्युत चुंबकीय तरंगामध्ये करून पुन्हा त्या तरंगांना घनरूप बनवून तिथे जशीच्या तशी वस्तू बाहेर निघाली तरी त्यात फारसे आश्चर्य वाटणार नाही. याचे शेवटचे टोक म्हणजे माणसाला फॅक्सद्वारे पाठवता येणे. माणसाच्या जीवनाची, जगण्याची गतिमानता तशीच कायम ठेवून त्याचं रूपांतरही विद्युत चुंबकीय लहरीत करून त्याला क्षणात कुठे हवे तिथे पाठवणे. काही विकृत विचारांचे लोक फॅक्सद्वारे बॉम्ब पाठवतील व तेथे स्फोट घडवून आणतील. विकासाला विवेकाची साथ हवी. आंधळा विकास अपघातप्रवण ठरतो. किंबहुना विकासाबाबत आपल्या कल्पना थोड्या बदलाव्या लागतील. विश्व सदोदित विकसित होत आहे. विश्व स्वतःच अभिव्यक्त होत आहे. मानव व मानवी मेंदू हाही निसर्गाचाच एक भाग आहे. मेंदूच्या साह्याने मानवाला निसर्गाचे नियम व सिद्धांत समजत असतात. यामध्ये निसर्ग स्वतःपुढे उघडा होत असतो. माणसाला सापडलेले शोध म्हणजे निसर्गाने स्वतःपुढे केलेली अभिव्यक्ती आहे. मानवाला निसर्गाहून
अलग समजल्यामुळे अनेक वैचारिक घोटाळे होत असतात. वैज्ञानिक शोधामध्ये मानवी प्रयत्नाबरोबरच निसर्गाने स्वतःच प्रकटीकरण करणे हाही भाग महत्त्वाचा आहे. निसर्ग जितका स्वतःला जास्त प्रकट करील तितके अधिक त्याचे नियम कळत जातील. कळीचं फूल व्हावं तसा निसर्ग विकास पावत असतो. जीवनाचं 8वं तत्व आहे परिवर्तन. परिवर्तन म्हणजे क्रांती, संपूर्ण क्रांती, आंतरबाह्य क्रांती. माणूस हा आगंतुक नाही, त्याच्या पाठीमागे लाखो कोट्यावधी वर्षांचा इतिहास आहे. तो परंपरा, अनुवंशिकता व इतिहासाच्या बंधनात बद्ध आहे. त्यातूनच त्याचे स्वभाव, त्याच्या सवयी, त्याच्या मनावर झालेले कंडिशनिंग, त्याच्या मान्यता, त्याच्या श्रद्धा, त्याचे विचार, त्याच्या प्रतिक्रिया देण्याच्या पद्धती इत्यादी सर्व काही बनलेले आहे. त्या सर्वांचा भेद करायचा आहे. त्यातून सही सलामत बाहेर पडायचे आहे. माणूस समाजात जगतो. त्या समाजाचे लिखित, अलिखित नियम, रूढी, त्याचे कायदे, राजकीय, सामाजिक व आर्थिक व्यवस्था त्याने तयार करून ठेवलेले आहेत. शोषण, पिळवणूक, गुलामीत ठेवणारा हा व्यवस्थेचा ढाचा तोडायचा आहे. जगताना अनेक हितसंबंध तयार झालेले असतात. त्यातून बाहेर पडायचे असते. या सर्वात राहूनही या सर्वातून बाहेर राहावे लागते. त्यासाठी स्वतःला संपूर्ण आत बाहेरून बदलावे लागते. स्वतःत परिवर्तन घडवून आणावे लागते. हे संपूर्ण परिवर्तन म्हणजे क्रांती. परिवर्तन हा जगाचा नियम आहे आणि जीवनाचा तो एक भाग आहे. दृष्टी परिवर्तन झाले की दृश्य परिवर्तन होते. परमहंस रामकृष्णांच्या बाबतीत घडलेली एक घटना अशी. श्री रामकृष्णांची परीक्षा करायची असे एकाच्या मनात येते. एके सायंकाळी श्रीरामकृष्ण काली मातेची आरती करून त्यांच्या खोलीत परत आले. त्यांच्या खोलीत आधीच एक 16-17 वर्षांची अत्यंत सुंदर वारांगना आणून बसवली होती. रात्र झालेली, सर्वत्र अंधार दाटलेला, भोवती कोणी नाही, एकांत आहे. श्रीरामकृष्ण खोलीत येऊन पाहतात तर ती नवयौवना बसलेली. तिला पाहून श्रीरामकृष्ण म्हणाले, माते, आत्ताच मंदिरात तुझी आरती करून आलो आणि तू माझ्याही आधी माझ्या खोलीत येऊन बसलीस. असे म्हणून ते तिच्या पाया पडले. रामकृष्ण आतून बाहेरून बदलले होते. अध्यात्मात क्रांती घडते. आपल्याला परिवर्तन नकोच असते. आपल्याला क्रांती, मुक्ती नको असते. आपल्याला हवा असतो आपल्या सोयीनुसार थोडासा बदल. ज्या गोष्टी सतावतात, असंतोष निर्माण करतात, क्लेश देतात, तेवढ्या गोष्टी आपणास नको असतात. लोक अध्यात्माला वेदना संवेदनाच्या पातळीवर आणतात. म्हणून जिथं हव्या संवेदना मिळतील तिकडेच लोक जास्त पळतात. लोकांना मंदिर, मठ, बुवा, बाबा, धर्म बरे वाटतात. त्यांना अध्यात्म नकोच असते. कारण अध्यात्म त्यांच्या अहंकाराला हात घालते, अहमला संपवू पाहते. अहंकार तसाच शाबूत ठेवून जे काय करता येईल तेवढे लोक करतात. मग दान देतील, सत्संगाला जातील, पूजा पाठ करतील. त्यातून ते अहंकारालाच खतपाणी घालत राहतात. मी अमुक एवढे दान केले, हा केवढा मोठा अहंकार आहे. परिवर्तन किंवा क्रांती अशी नसते. ती मुळासह सर्वच बदलवून टाकते. त्यातून नवीन, अगदी वेगळाच माणूस जन्माला येतो. तोच खऱ्या अर्थाने द्विज होतो, कारण त्याचा दुसऱ्यांदा जन्म होतो. संपूर्ण परिवर्तन, संपूर्ण क्रांती हीच जीवनाची अंतिम परिणती आहे. जोपर्यंत परिवर्तन होत नाही तोपर्यंत जीवन अधुरे आहे. परिवर्तनाने जीवनात परिपूर्णता येते. त्याचं सगळंच बदलून जातं. आतापर्यंत जी जीवनाची तत्वे आपण थोडक्यात पाहिली त्याचा सारार्थ असा: जीवन सत्याला धरून जगावे, असनेपणात जगावे, जीवनात शिव मंगलची जोपासना करावी, तेच चैतन्यमय आहे. चैतन्यदायी जीवन जगावे. जीवनात सर्वत्र आनंद आहे, आनंदाने जगावे. जीवनावर आतून निरपेक्ष प्रेम करावे. जीवनात नित्य नवनिर्मिती करीत राहावी. जीवनाचा सर्वांगीण विकास करावा. अंतिमतः संपूर्ण परिवर्तन करून जीवनात क्रांती घडवून आणावी. सत्य, शिव आणि आनंद यांचा मिळून लक्ष्य त्रिकोण होतो. सत्याचा शोध घेणे, शिवत्वावर प्रेम करणे, मांगल्याची उपासना करणे आणि आनंदाने जीवन जगणे हे जीवनाचे सार ठरते. कोणत्याही परिस्थितीत चांगलं जगता येतं. परिस्थिती कशीही असो, चांगलं जीवन जगता येतं.
आर्थिक ओढाताण असते. अनेक चिंता तणाव माणसं ओढवून घेतात. नको त्या काळज्या करीत बसतात. काळजी करून प्रश्न सुटत नसतात. प्रश्नाला सामोरं जावं लागतं. आर्थिक चणचण असते, पण खरा प्रश्न पैशाचा नसतोच. प्रश्न असतो पैशाविषयीच्या समजाचा. 10 रुपये मिळवणाराच वाटते 50 रुपये मिळाले की माझे प्रश्न सुटतील. 50 रुपये मिळवणाराच वाटते 100 रुपये मिळाले तर प्रश्न सुटतील. असे वाढत वाढत अब्जावधी रुपये मिळाले तरी प्रश्न सुटत नाहीत, तर ते वाढत जातात. खरा प्रश्न पैशात नसतोच. मुळी प्रश्न आपल्यातच असतात. वाईट परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न अवश्य करावा, मनापासून करावा. त्यातून ती बदलली तर आनंदच आहे, आणि नाही बदलली तरी त्याचा खेद मानू नये, खंत करू नये. ठेविले आनंद ते तैसेचे राहावे असे समजून चित्तातील संतोष कायम ठेवावा. आपल्याला जे करता येईल ते पूर्ण शक्तीनिशी मनापासून करावे. बाकीचे सर्व त्याच्यावर, त्या भगवंतावर सोडून द्यावे. समाज कसाही असो तरीही आपल्याला चांगलं जगता येणं शक्य आहे. जगात भ्रष्टाचार आहे, असू द्या, त्यामुळे तुम्हाला काही फरक पडत नाही, पडू देऊ नये. आपण आपली नीतिमूल्ये ठरवावी व त्याप्रमाणे आचरण ठेवावे. दुसरा कसा वागतोय याचा विचार तुम्ही करू नका. त्यांना जसं वागायचं असेल तसं वागू द्या, तुम्ही त्यांच्यात पडू नका. विमला ठाकरांच्या शब्दात सांगायचं झालं तर समाजात स्वतःची डिवायनिटी न गमावता राहता येणं अगदी शक्य आहे. चुकूनसुद्धा कधी तुम्ही कुणाशी आपली तुलना करू नका. कुणाशीही तुलना नको. कुणासारखं बनणं नको. कुणाचं अनुकरण नको. काही नको. ना तुम्हाला बुद्ध बनायचं आहे, ना ख्रिस्त बनायचं आहे, ना तुम्हाला रामकृष्ण बनायचं आहे, ना कृष्णमूर्ती बनायचं आहे. तुम्ही जे कुणी आहात आणि जसे कसे आहात उत्तम आहात. अहो, विश्व चैतन्याचं तुम्हीही एक किरण आहात. त्यात तुलना कुठं आली? तुम्ही चैतन्यच आहात. तुमचं कर्म करा. तुमच्या स्वतःच्या जीवनमूल्यांना अनुसरून करा. सोडून द्या ती वेदवचनं, ती ऋषीवचनं आणि ती संतवचनं. तुम्ही स्वतःच ठरवा ना की बुवा 4 दिवस या दुनियेत काढायचे म्हणून आपण आलो आहोत, तर ते कसे काढावेत, कोणत्या पद्धतीनं जगणं बरं पडेल, तुम्हीच ठरवा. आजला सांभाळा, त्याला गमावू नका. उद्याच्या आशेत आजची गुंतवणूक करू नका. आजमध्ये संवाद साधा. जिथं कुठं असाल, ज्या कोणत्या परिस्थितीत असाल आणि ज्यांच्या कोणाच्या संगतीत असाल, तिथं त्याच परिस्थितीत आणि त्याच माणसांच्या संगतीत आज, आत्ता आणि इथं तुम्हाला जगायचं आहे, हे कधी विसरू नका. धर्माचरणात उधारीची बात नाही. जे काय असेल ते आज, आत्ता आणि इथंच. चित्तामधील सर्व प्रकारचे क्लेश काढून टाका. ज्या चित्तात क्लेश नाहीत, कसलं ओझं नाही, ते आनंदाने हलकं फुलकंच राहणार. रोजच्या व्यवहारात कडू गोड अनुभव येतील, येऊ द्या. ते तिथंच संपवून टाका. त्याचं ओझं चित्तात नका बाळगू. त्याला चित्तामध्ये धरून ठेवू नका. द्वेष, सूडभावना मुळीसुद्धा राहणार नाही. चित्तात प्रसन्नता नांदेल. चित्तात प्रतिक्रिया उमटू द्यायची नाही. शरीराला कष्ट, वेदना, सुखदुःख, क्लेश होतील, होऊ द्या. त्यानं काही फार फरक पडत नाही. ते क्लेश मनात नका घेऊ. शरीराला वेदना होतील, कदाचित मनालाही होतील, पण ते तसंच पुढं वागवीत नका नेऊ. त्यामुळे तोल ढळू देऊ नये. एखादा हुशार, बुद्धिमान, संवेदनशील, कोमल मनाचा माणूस असेल तर त्याचा जर अपमान केला किंवा त्याला तोडून बोलले तर त्याच्या मनाला वेदना होतील. त्याला ते झोंबेल. बोचऱ्या शब्दांनी ओरखडे निघतील, पण तो ती जखम चिघळत ठेवणार नाही. त्यातून चिडचिड, क्लेश व वैताग होणार नाही. प्रसंग संपून गेला, घटना घडून गेली, नंतर तो भूतकाळ बनून जातो. भूतकाळाच्या थडग्यात ते तो पुरून टाकतो. ते थडगं तो परत कधीच उखरीत नाही. त्याला गोंजारीत बसत नाही. चित्तात कसला ओरखडा नाही बाळगत. सुखदुःख तिथंच संपवून टाकतो व नेहमी आत्ताबरोबर, वर्तमानाबरोबर चालत राहतो. हे सर्व होण्यासाठी मीपणा गळावा लागतो. जीवन त्यांना कळले हो, मीपण ज्याचे गळले हो. निर्मळ जीवन. पाण्यालाही जीवन म्हणतात. नाही निर्मळ जीवन काय करील साबण, असा प्रश्न संत विचारतात. पाणीच जर निर्मळ नसेल तर कितीही साबण लावला तरी कपडे स्वच्छ निघणार नाहीत. तसे निर्मळ जीवन जगल्याशिवाय इतर गोष्टी कुचकामाच्या आहेत. मन, बुद्धी, चित्त, आचरण
जर चांगले नसेल तर पूजापाठ काय करायचा, मंत्र पठवून जपजापे याने काय साधणार. जीवनच निर्मळ झालं पाहिजे. त्यासाठी निर्भ्रांत चित्त हवं. चित्तात कसलीही भ्रांती असता कामा नये. चित्त अनेक भ्रम जोपासते. संस्कारातून अनुवंशिकतेतून आलेले, समाज व धर्माने दिलेले अनेक भ्रम असतात चित्तात. स्मृतीच्या गोडाऊनमध्ये त्याच्या थप्प्या व्यवस्थित रचून ठेवलेल्या असतात. हजारो प्रकारच्या मान्यता असतात, कल्पना असतात, श्रद्धा बाळगलेल्या असतात. माणूस जगत असताना त्या भ्रमातच वावरतो. त्याचा देव, त्याचा धर्म, तो जे माझं माझं म्हणत असतो, तो ज्याला मी समजत असतो, तो सर्व भ्रम असतो. शंकराचार्यांनी तर शेवटच केला. ते म्हणतात, मी भ्रम आहे, तू भ्रम आहेस. देवाची भावना भ्रम आहे. भ्रमाने जोपासलेल्या देवाची पूजासुद्धा भ्रमच आहे. पूजा करणारा भ्रमिष्ठ आहे. सर्वांचे मूळ भ्रमच आहे. हा सर्व भ्रम टाकून चित्त निर्भ्रम व्हायला हवे. कसलीही भ्रांती नको. जीवनाचं, जगाचं दर्शन कसं शुद्ध हवं, स्वच्छ हवं. कसली पूर्वग्रह दूषितता नाही, कसली तुलना नाही, कसला आग्रह नाही. शुद्ध दर्शन, केवल दर्शन. अनेक भ्रम जोपासून मन अनेक प्रकारचं ओझं वागवत असते. जगातला अनेक प्रकारचा कचरा डोक्यात साठवून ठेवून त्याचा कचरा डेपो करून ठेवलेला असतो. नको त्या चिंता, काळज्या करीत, तणाव वाढवीत माणसं ओझं वागवीत जगत असतात. चित्त या भाराने पार वाकून गेलेलं असतं. हा चित्ताचा भार संपवला पाहिजे. बोजा फेकून दिला पाहिजे. चित्त निर्भार झालं पाहिजे. निर्भ्रांत व निर्भार चित्त शांत, शीतल व प्रसन्न चित्त असते. त्या चित्तात आनंदाचा निवास असतो. त्याचबरोबर निसंदेह बुद्धी व्हायला हवी. बुद्धीत कसल्याही प्रकारचा गोंधळ नसावा. गोंधळलेल्या बुद्धीत विवेक नसतो. हे करू की ते करू, लालची कुत्र्यासारखी अवस्था होते. ठाम निश्चय हवा, पक्का निर्धार हवा, निढळ निश्चल विश्वास हवा. समजून घेण्यापुरती शंका ठीक आहे, मात्र पूर्ण समजल्यानंतर निशंक असावे. संशयाने विनाश होऊ शकतो. संशय म्हणजे पिशाच बाधा. कामातील व ध्येयातील सर्वात मोठा अपशकुन म्हणजे संशय. संशयी बुद्धी काहीच करू शकत नाही व करूही देत नाही. संशयाला कुठेच शेवट नसतो. विज्ञानात शंका उपस्थित करणे व जगताना संशयाने जगणे यात फार फरक आहे. विज्ञानातील शंका म्हणजे कुतूहल किंवा जिज्ञासा असते, तर जगण्यातील जीवनातील संशय अधपाताची सुरुवात असते. जीवन चालते विश्वासावर, संशयावर नव्हे. संशयिताला आनंद कधीच घेता येत नाही. निर्भेळ समाधान मिळत नाही. जगताना निसंदेह व्हावे व मजेत जगावे. बिनधास्त जगावे. जगण्याची मजा लुटावी. जीवनातील आनंदाची उधळण करावी. त्यासाठी बुद्धी स्वच्छ हवी. त्यात गडबड, गोंधळ व संदेह असता कामा नाही. कर्म आत्मविश्वास पूर्ण असावे. स्वतःवर विश्वास म्हणजे अंतस्थ परमेश्वरावर विश्वास. आत्मविश्वासाशिवाय कोणतेही कर्म चांगलेपणाने व स्वतंत्रपणाने करताच येत नाही. आत्मविश्वास हवाच. आत्मविश्वास हाच जगण्याचा मूलमंत्र किंवा गुरुमंत्र आहे. त्याचबरोबर वृत्ती समर्पित असावी. सौदा करणारास जीवन आकळत नाही. कोणतंही कर्म करताना समर्पित होऊन करावं. ते कर्म संपूर्णपणे करावं. हातचा राखून न ठेवता करावं. तरच त्यातील आनंद व मजा लुटता येते. पाण्यात पोहण्याचा आनंद घ्यायचा असेल तर कपडे काढून पाण्यात संपूर्णपणे झोकून द्यावे लागते. तसे कर्मात उतरावे. संपूर्णपणे काम करावे. समर्पित होऊन काम करावे. समर्पणामध्ये मी समर्पण करतोय हाही भाव नसावा. समर्पणात अहंकाराचे निशेष विलिनीकरण असते. त्याचा छोटासाही अंकुर असत नाही. संपूर्ण समग्र समर्पण. जीवनात सहजता असावी. जगण्यामध्ये कर्मामध्ये सहजता उतरावी. ओढून ताणून करणे, कृत्रिमपणे करणे यात सहजता नसते. सहजता ही स्वाभाविक असते. विमला ठाकरांच्या मते सहजताच माणसामध्ये परिपक्वता आणते. त्या म्हणतात, आसक्ती आणि आग्रह यापासून मुक्त होऊन प्रभूच्या सर्वात्मकतेच्या प्रतीतीमुळे तुम्ही जर तुमच्यातील गुणाचं निरपेक्ष प्रकटीकरण कराल
तर तुमच्यात एक परिपक्वता येईल. तुम्ही प्रत्यक्ष करून पहा. नुसतं माझ्या सांगण्यानं काय होणार? करून पहा, म्हणजे मग कळून येईल की तुमच्या प्रत्येक कर्मानं तुमची मॅच्युरिटी वाढेल, तुमची परिपक्वता वाढेल. तुमच्यातही जो एक दिव्यतेचा रस आहे तो पाझरू लागेल. 70-80 वर्षाचं वय होऊन गेलं तरी काडीचीही मॅच्युरिटी येत नाही. फळमुळी पिकतच नाही. कच्चं ते कच्चंच राहून जातं. त्यात अद्यापही राग द्वेष आहेत, स्पर्धा आणि तुलना आहे. आणखी काय काय पडून राहिलं असेल देव जाणे. रस सिद्धच नाही होत त्यांच्यात. अरे, आंबेसुद्धा योग्य वेळी येतात, पक्व होतात आणि मधुर रस देतात. आंबट तुरट रसापासून सुरू करीत मधुर रसापर्यंत जाऊन पोहोचतात. आणि माणसातली जी ती परमात्म तत्वाची मधुरता आहे, दिव्यता आहे, तिला तर हजारात लाखातही कुठं तोड मिळायची नाही. पण आसक्ती आणि आग्रह तो रस सिद्ध होऊ देत नाहीत, परिपक्व होऊ देत नाहीत. अगदी 80-90 वर्षांची वय झाली तरी माणसं ती कच्चीच राहून जातात. सहज अभिव्यक्तीचं प्रत्येक कर्मच माणसामध्ये परिपक्वता आणतं, रसाची मधुरता वाढवीत जातं. सर्वांविषयी प्रेमाची उधळण करावी. करुणीने हृदय उचमळून येत असेल तर ते जीवन परिपूर्णतेकडे निघालं आहे असं म्हणता येईल. चांगलं वागणं यासाठी कुठली ओढाताण करावी लागत नाही. चांगुलपणा ही त्याची सहजता बनते. तो सहज स्वभाव बनून जातो. सहजता हेच कर्माचे कौशल्य आहे. तीच त्याची युक्ती आहे. मनावर कसला बोजा नाही, चित्तात भ्रम नाही, बुद्धीत गोंधळ नाही. हृदय पवित्र झाले, त्यातून प्रेमामृताचे झरे वाहतायत व होणारे प्रत्येक कर्म सहजपणे ताण न देता स्वाभाविकपणे होते. हाच जीवनयोग आहे. जीवनयोगाचे हेच सार आहे. जीवनाचा संपूर्ण स्वीकार. जीवन जसं आहे तसं त्याचा स्वीकार करा. जीवनाला नकार देणे म्हणजे स्वतःचीच फसवणूक करून घेणे होय. तुम्ही जसे आहात, जिथे आहात त्याचा स्वीकार करा. तुमचं शरीर, तुमचं कुटुंब, तुमचा समाज, तुमचं ज्ञान, तुमच्या इच्छा, आकांक्षा, ध्येय, धोरणे या सर्वांचा स्वीकार करा. मनात एक खळबळ आहे आणि आव मात्र आणायचा परमशांतीचा. ही आत्मवंचना आहे. हवा असतो पैसा, धनदौलत आणि इतर काही मात्र अध्यात्मात सोंग करायचे मुक्तीचे. याला काही अर्थ नाही. ही केवळ फसवणूक आहे. तुमच्या हृदयाची भूक काय आहे ते जरा समजून घ्या. हृदयाची बेईमानी करून कधी समाधान मिळत नाही. बायको पोरात गोडी वाढते ना, मग त्यांच्यात जगा. त्यातही कौशल्याने जगा, संपूर्णपणे जगा. तोच योग होऊन जाईल. श्री रामकृष्ण परमहंसाकडे एक बाई आली व म्हणाली, घरातला छोटा मुलगा पूजा पाठच करून देत नाही. खूप दमवतो, दंगा करतो, ताटातील प्रसाद घेऊन खातो, पूजा नीट होऊच देत नाही. श्री रामकृष्ण म्हणाले, मग त्या मुलालाच गोपाळकृष्ण मान. तोच तुझा भगवंत आहे. घरात गोकुळ नांदत असताना मूर्तीच्या पूजेचा तो काय पाड. जे आवडतं ते करावं, मनापासून करावं. त्यातच आनंद आहे. जीवनाचा स्वीकार करायचा म्हणजे जीवन जसं आहे तसं समजून घ्यायचं आणि त्याप्रमाणे जगायचं. मात्र त्यात कसर राहू नये. भरभरून जगावं, उत्कट जगावं. कुठला कोपरा रिता राहू नये. जीवनाचं मडकं पूर्ण भरून घ्यावं. जगात गोडी वाटते, वाटू द्या. विषय आवडतात, आवडू द्या. त्यांचाही आनंद घ्या. मन आता विषयापासून परत फिरते, फिरू द्या. त्याला विषय नको झालेत, आणखी फार आनंद आहे. या सर्वातून मुक्तता हवी आहे अशी जेव्हा हृदयाची मागणी असेल तर हृदयाच्या हाकेला ओ द्या. कशातून सुख होईल, कशातून दुःख होईल, दोन्हीही भोगा. बिनशर्त त्यांचा अनुभव घ्या. त्यांचा अनुभव घेतल्याशिवाय त्यातील तथ्य कळत नाही. विषयात सुख नाही हे केव्हा तरी कळणारच आहे. जेव्हा कळेल तेव्हा कळेल. मात्र गोडी विषयात वाटते आणि विषय त्यागाच्या गप्पा मारतोय. ही सरळ सरळ फसवणूक आहे. असली वंचना जीवनात करू नका. ठकार म्हणतात, आपल्याला जर या बिनशर्त स्वाधीनतेची, मुक्तीची किंवा अध्यात्माची आकांक्षा नसली तर त्याबद्दल स्वतःला गुन्हेगार मानून घेऊ नये, विषाद मानून घेऊ नये. आपल्याला जर संसारात गोडी वाटत असेल, ममत्वाकडे गोडी वाटत असेल तर जगावं तसं की हे मला गोड वाटतं आहे म्हणून मी जगतो आहे. मला माझी बायको सोडत नाही,
मला माझी मुलं सोडत नाहीत असं म्हणू नये. त्यांच्याकरता काही कारणं शोधू नयेत. जे मला गोड वाटतं म्हणून राहतो असं जर म्हटलं तर एखादा दिवस येईल, एखादा क्षण येईल, त्या सुखदुःखाच्या पुनरावर्तनातून सुटण्याची इच्छा होईल. तेव्हा आत्मछलना नको, आत्मवंचना नको. जे गोड वाटतं ते गोड म्हणून सांगा. ती साधना आहे बरं जीवनाची, तिचा स्वीकार करा. स्वीकार करावा याचा. उघड्या डोळ्याने आपण जे आहोत त्याचा आणि आपण जे करतो आहोत त्याचाही स्वीकार करावा. त्यांच्यावर सिद्धांताचं दडपण घालण्या वाचून, कुठल्याही प्रकारची कारणं लादल्या वाचून त्याचा स्वीकार करावा. हे मला हवं आहे म्हणून मी करतो. तर शक्य होईल की ते जे हवं असणं आहे ते शांत होईल. मला एवढा पैसा कमवायचा आहे, मला एवढी व्यवस्था करायची आहे म्हणून मी करतो आहे. याविषयी अपराधीभाव बाळगू नये. हे सुद्धा जीवनाचंच एक अंग आहे. यातून सुटू त्यावेळेला सुटू. दंभ नको, पाखंड नको, आत्मछलना नको. एवढं तर साधलं तर जीवन साधनेला प्रारंभ झाला असं म्हणता येईल. स्वामी विवेकानंद म्हणतात, 90% लोक गुलामाप्रमाणे जगतात. दुसऱ्यांनी लादलेलं काम खाली मान घालून करतात. त्यांना स्वातंत्र्य नसतं. जगताना दंभ नको, वंचना नको, अहंकारही नको. जसं आहे तसं जगावं, मुक्तपणे जगावं. यालाच बिनधास्त जगणं म्हणता येईल. धर्मानं असं सांगितलंय, शास्त्रानं असं सांगितलंय, समाज असा म्हणतो म्हणून मी जगतो. या जगण्याला स्वाधीनतेनं जगणं असं म्हणता येत नाही. माझं जगणं हे माझं आहे. माझ्या स्वातंत्र्याचा पुरेपूर उपयोग करून मी ते जगणार आहे. स्वातंत्र्य सर्वात महत्त्वाचे आहे. स्वाधीनता हरवून जगणं म्हणजे तोंड दाबून मुक्याचा मार सहन करणं होय. ते जगणं नव्हे, ते सेकंड हँड पद्धतीचं जगणं बनतं. अस्सल ऑथेंटिक जगणं नाही होत. कर्म करणं, न करणं किंवा अन्य तऱ्हेनं करणं हे कर्त्यावर अवलंबून असलं पाहिजे. तसं ते असतं, पण लोक त्यातही बंध स्वीकारतात. जगणं म्हणजे चैतन्याचा मुक्त आविष्कार व्हावा. जगण्यातून, जीवनातून चैतन्यमय अस्तित्व स्वतःला प्रकट करीत असते, स्वतःला अभिव्यक्त करीत असतं व त्यातून आनंद लुटत असतं. शेवटी जीवनाचा एक निकष आहे, जीवन आनंदमय व्हावं. प्रत्येक कृती, कर्म यातून आनंदाचीच निर्मिती झाली पाहिजे.